हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि मस्साजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आज देखील सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे या सगळ्या प्रकरणामध्ये उत्तर देणार आहेत। आपल्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड आहेत। जितेंद्र आव्हाडजी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आपण सातत्याने आवाज उठवलेला आहे। सभागृह स्तब्ध होईल असं तुम्ही भाषण देखील केलेलं आहे, परंतु 2 दिवस झाले अजून देखील या संपूर्ण मुख्यमंत्र्यांच्या उत्तर अजून मिळत नाहीये। आज उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे का तुम्हाला? नाही, आज उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे, पण मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत सांगितलेलं की 11 वाजता मी काल प्रश्न उपस्थित केला की काल उत्तर द्या म्हणून। अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे, म्हणजे आपण शेवटच्या क्षणापर्यंत ते ढकलत राहायचं योग्य नाही आहे। म्हणजे जे रूल्स अँड रेग्युलेशन खाली हा विषय मांडला गेला आहे त्या रूल्समध्ये आहेत की उत्तर आलं पाहिजे। काल त्यांनी 11 वाजता सांगितलेलं, पण कार्यक्रमात काही दिसत नाही 11 वाजता उत्तर। हे बरोबर नाही। एवढ्या मोठ्या प्रश्नाला महाराष्ट्रात सगळीकडे खदखद होते त्या विषयामध्ये। अशा विषयामध्ये संसदीय प्रणालीला मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेला शब्द अंतिम मानला जातो। असं जर होणार असेल तर बरोबर नाही। आज उत्तर 11 वाजता म्हणजे 11 वाजताच द्यायला हवं। तुम्ही स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरतून एक व्हिडिओ देखील पोस्ट केलेला आहे। पंकजा मुंडेंचा तो व्हिडिओ आहे। पंकजा मुंडे थेट वाल्मिक कराडांचं नाव घेतात आहेत। धनंजय मुंडेंचा पत्ताही हलत नाही, ते वाल्मिक कराड। मग वाल्मिक कराडांचा संबंध हा फक्त धनंजय मुंडेशी आहे की पंकजा मुंडेंशी आहे? नाही, असं पंकजाबद्दल मी काही बोलणार नाही, कारण का पंकजा असं काही करेल किंवा अशा काही गोष्टींमध्ये तिचा संबंध असेल ह्याच्यावर मी विश्वासच ठेवू शकत नाही। म्हणजे तिचे वडील आणि ती मला जे काही गोपीनाथ मुंडे माहिती आहेत, एक लोकनेता म्हणून त्यांची कोणी बरोबरी करू शकत नाही। त्यांच्या बरोबरीच नाही, पण त्यांच्यावरती फक्त एकच माणूस होता त्या काळातही आजही, ते म्हणजे पवारसाहेब। बाकी मला नाही वाटत की गोपीनाथ मुंडेंच्या जवळपास देखील भाजपमध्ये एकही नेता आहे जो गोपीनाथ मुंडेच्या जवळपास सुद्धा जाऊ शकतो। परंतु आता या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती 2 कोटींचा खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। वाल्मिक कराड अजून देखील अटकेत नाहीये, ते फरार आहेत। हा संतोष देशमुखचा खून असा या सगळ्या वादातनं झालाय। अहो, ही खंडणी कसली मागितली? हा इलेक्शन फंड मागितला होता 2 महिन्यापूर्वी। कशाला सारवासारव करायची आपण? मी बोललो ना, ते काय पूजेची वर्गणी मागायला गेले होते काय? हा इलेक्शन फंड होता। हा इलेक्शन फंड मागितलेलं नाही आवादा या कंपनीतनं। 2 महिन्यापासून हे प्रकरण चालू होतं। म्हणून तर माझं म्हणणं आहे की नुसते एका खुनाची चौकशी करू नका। एका खुनाची चौकशी करून काहीच बाहेर येणार नाही। सिरियल किलर आहेत हे सगळे, सिरियल किलर। रामन राघवचे बाप आहेत, बाप। अशी कितीतरी शेतं आहेत, ती शेती नांगरली तर तुम्हाला तिथे काही दगड बिगडं काय मिळणार नाही, पकडा हाडं मिळतील। आणि असं झालंय, एक प्रेत तपासायला गेलं तर दुसरंच प्रेत हातात आलं होतं। हे सगळं पोलीस आणि राजकीय वर्तुळातले बडे बडे आसामी हे सगळे एक होऊन हे सगळं करतात। अहो, आमदार गावी निघून गेले चर्चा सुरू झाल्यावरती। मी कुठल्या आमदाराचं नाव घेणार नाही, गावी निघून गेले। सुरेश धस साहेबांनी भाषण चांगलं घेतलं, नाव घेतलं का? म्हणजे काय दहशत आहे हो, काय दरारा आहे। खरं सुरेश धसांनीच याला वाचा फोडली। म्हणजे आम्ही बोलत होतो, पण स्वपक्षातनं जेव्हा ते बोललं जातं, घरातनंच जेव्हा बोललं जातं, तेव्हा त्याला अधिक महत्त्व प्राप्त होतं। पण नाव नाही घेतलं त्यांनी। आका 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 आका। अरे आका कोण, बापा आहे का आपला? आणि विधानसभेच्या पटलावरती सभागृहात येऊन आपण नावं नाही घेतली तर आपण सभागृहात जाण्याच्या लायकीचेच नाही। समाजाला न्याय कसा मिळायचा? एवढी गुंडगिरी चालू आहे। आणि आपण साधं म्हणजे माझं मुख्यमंत्र्यांना आत्ताही निवेदन असेल की तुम्ही जराही तुमची इमेज डॅमेज होईल। माझं म्हणणं धनंजय म्हणजे कोणाच्याबद्दल नाही आहे, पण माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांची जी नवीन इमेज आहे, मी कालचं भाषणाबद्दल सांगतो। आज पहिल्यांदा मी जे बघितलं काल, मुख्यमंत्र्यांना एक सवय होती पूर्वी असं पुढे येऊन बोलायचं। काल ते जागेवर स्तब्ध उभे होते, जराही कुठेही अकरास्थळेपणा नव्हता, शांत बोलत होते, संयमी बोलत होते। त्याच्यामुळे एक वेगळा देवेंद्र फडणवीस दिसतोय, म्हणजे दिसतायत मला। त्याच्यात पहिल्याच 15 दिवसात हे कसल्या घटनांमुळे त्यांच्या इमेजवरती अधिक शिंतोडे उडाले। आणि त्याच्यात जर ते कठोर कारवाईपासून लांब गेले तर त्यांची इमेज डॅमेज होईल।
सातत्याने मुख्यमंत्री देखील म्हणतात आहेत की कुठेतरी जो दुरावलेला संवाद आहे सत्ताधारी आणि विरोधकांमधला, तेच म्हणतोय की जेव्हा ते हे बोलतायत तेव्हा त्यांचं कौतुक केलं पाहिजे. काल ते म्हणजे ह्याच्यावर नाही बोल, शेवटी त्याच्या राज्यपालांच्या भाषणाच्याही शेवटी बोलले की कुठल्याही विरोधी सदस्यावर अन्याय होऊ देणार नाही. मागच्या 2.5 वर्षात रुपया मिळाला ना आम्हाला. रुपया काय माझ्या पोरीच्या लग्नासाठी नव्हता न्यायचा. मला रुपया मतदारसंघात रस्ते, गटार, पाणी, अमुक तमुकसाठी वापरायचा असतो. राजकारणासाठी म्हणून तुम्ही आमच्या विरोधात येणाऱ्या उमेदवाराच्या खिशामध्ये करोडो रुपये टाकताय. हे सगळं करून सुद्धा मी लाख मतांनी निवडून आलो. म्हणजे ह्याच्यात माझ्या विरोधात उभे राहिलेले आणि त्यांचा बाप असलेला त्यांच्या पक्षातला नेता, यांचे मी आभार मानले पाहिजेत की तुम्हाला जनतेने सांगितलं पैशावरती निवडणुका होत नसतात, खोटाडेपणावरती निवडणुका होऊ शकत नसतात. प्रेम, संवाद हे सगळं लागतं मतदारसंघात. एक ऋणानुबंध लागतो असा घट्ट, आपलेपणा लागतो. 1-1 लाख मतांनी निवडून यायला हे काय सोपी गोष्ट नाही. आणि मी काय 22 बूथ कॅप्चर केले नाहीत, बूथ कॅप्चरिंग झालेलं नाही माझ्याकडे. लोक आलेत लाख मतांच्या वरती निवडून. किती बूथ कॅप्चर केलेत ते आता मागितलेत लोकांनी हायकोर्टामध्ये की आम्हाला त्याचं व्हिडिओ शूटिंग द्या म्हणून. तुम्ही आता तुमच्या मतदारसंघातला उल्लेख करत होता की तुमच्या विरोधी बाकावरच्या व्यक्तीला, उमेदवाराला करोडो रुपयांचा निधी मिळाला. त्यांच्या सोबत त्यांचे बाप होते, अर्थात अजित पवार होते. त्याच अजित पवारांना भेटण्याकरता आता तुमच्या पक्षातले नेते मंडळी जे आहेत ते जाताना पाहायला मिळतात. असं आहे, शेवटी राजकारणामध्ये कोणालाही भेटणं हा संवाद साधला पाहिजे. त्याच्यात काय आहे? जितेंद्र वेगळ्या प्रकृतीचा माणूस आहे, तो वेगळ्या विचारांचा माणूस आहे. प्रत्येकजण माझ्यासारखाच वागेल असं मी अपेक्षित धरूच शकत नाही. त्यामुळे ते गेले असतील तरी मला माहीत नाही गेलेत, कोण गेलेत, काय गेलेत. रोहित पाटील असतील, सलील देशमुख, ही जी नवीन फळी आहे, जी मुलांची फळी आहे, ती सगळी आता अजित पवारांना भेटायला जातात. सातत्याने असं म्हटलं जात होतं की अजित पवार, शरद पवार हे पुन्हा एकत्र येतील म्हणून. त्याच धर्तीवरती ही सगळी भेटगाठ वगैरे त्यांच्यासोबत समेट घडवण्याच्या संदर्भात आहे. मला याच्याबद्दल माहीत नाही. हे सगळे मोठी लोक आहेत, मी एक छोटा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला याच्यातलं काही माहीत नाही. माझे जे रस्ते नाहीत ते मी नाही चालत त्या रस्त्यांवरती. परिस्थिती प्रतिकूल असो मी नाही चालणार. परंतु सातत्याने म्हटलं जातं की अजित पवार, शरद पवार हे एकत्र कधी ना कधीतरी येतील. ह्या सगळ्या ते आले तरी मला वाईट वाटण्याचं काही कारण नाही आहे. पण एकदा मी जो रस्ता धरला तो मी रस्ता सोडत नसतो. मी सोडणार नाही तो रस्ता. काल काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ला झाला भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडनं. पण सातत्यानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये पण सांगितलेलं की काँग्रेसने कसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती अन्याय केला. असं आहे की तुम्ही इतिहासात जाऊ नका असं जेव्हा ते सांगतात ना, त्याचा हेतूच असतो की तुम्ही इतिहास आठवत ना. तुम्हाला कोणाला शिकलाच पाहिजे नाही. नवीन पिढीने इतिहास वाचताच कामा नाही. इतिहास आहे. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, कॅबिनेट कमिटी, हे मनवेंद्रनाथ यांनी पहिल्यांदा काँग्रेसमधनं, म्हणजे जे यशवंतराव चव्हाणांचे गुरु होते त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसमधनं, ते समाजवादी विचारांचे होते, त्यांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मागितली. स्वातंत्र्याच्या आधीची जी पावलं टाकली ह्या देशामध्ये ब्रिटिशांनी, त्याचाही अभ्यास करावा लागेल. त्याच्यात कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आली 9 डिसेंबर किंवा 11 डिसेंबर 1946 साली कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची स्थापना झाली, निर्मिती झाली. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ही काही ठिकाणी जनतेतनं निवडून आलेले प्रतिनिधी होते आणि काही ठिकाणी त्यांच्या नेमणुका झाल्या होत्या. टोटल सदस्य होते 389. कालांतराने बाबासाहेब आंबेडकर हे ईस्ट बंगालमधनं निवडून आले होते. नंतर फाळणी झाल्यानंतर हे सगळे मतदारसंघ बाद झाले. त्याच्यातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ होता जो वेस्ट बेंगॉलमधला होता. त्यांना जगन्नाथ मॉन्डल नावाचा जो तिथला सदस्य होते त्यांनी राजीनामा देऊन जागा खाली करून बाबासाहेबांना बेंगॉलमधनं पाठवलं होतं पहिल्या संविधान सभेमध्ये. ह्या समितीवरती पूर्णपणाने काँग्रेसचा वर्चस्व होता, पूर्णपणाने. म्हणजे 95% काँग्रेसी सदस्य होते त्या ह्याच्यात. म्हणजे त्याच्यात अबुल कलाम आझाद होते, टी कृष्णमाचारी होते, JB कृपलानी होते, स्वतः नेहरूजी होते, वल्लभभाई पटेल होते, अनेक सदस्य होते, अलाडी अरुण होते. ते सगळे काँग्रेसी होते आणि ते वेगवेगळ्या समित्यांच्या त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये सदस्य होते, अध्यक्ष, समित्या, सब कमिटीजचे अध्यक्ष वगैरे होते.
वेळ अशी आली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच नव्हते संविधान समितीमध्ये. तेव्हा मुंबईमध्ये जयकर नावाचं एक प्रसिद्ध कुटुंब आहे, आजही आहे. त्यांचा राजीनामा घेतला गेला काँग्रेसकडनं आणि बाबासाहेबांना तिथून संविधान सभेत पाठवलं, अर्थात मुंबईच्या जागेवरतून. मुंबईच्या जयकरांच्या जागेवरनं. आता ह्याच्यामध्ये नेहरूजी आणि खास करून गांधीजींची फार महत्त्वाची भूमिका होती. फार काय असतं की आपण काळाच्या ओघात सगळं विसरून जातो आणि मग ह्या नरेटिव्हमध्ये अडकतो की काँग्रेसने त्यांचा अपमान केला, काँग्रेसने त्यांचा अपमान केला. बाबासाहेबांची ओळख काय भारतामध्ये आजही, आणि म्हणजे या या जीवाश्चंद्र काय म्हणतात ना, या करो दिवासचंद्र, म्हणजे सूर्य आणि चंद्र जोपर्यंत ह्या जगाच्या पाठीवर आहे तोपर्यंत बाबासाहेबांना कोणी नाही विसरणार, कोणीच नाही विसरणार. माझ्यासारखा जो वारंवार बाबासाहेबांचं नाव घेतो, मला आमच्या विश्वाची ओळखच बाबासाहेब आहे, आमचा श्वास बाबासाहेब आहे. आणि म्हणून मी अमित शहाच्या स्टेटमेंटवर म्हटलं होतं, इट इज़ नॉट अ फॅशन, इट इज़ अ पॅशन. ये हमारी अंतरात्मा की आवाज़ है. जयकरांच्या जागी आंबेडकर साहेब आले. आंबेडकर साहेब आल्यावरती बाबासाहेब, गांधी, नेहरू आणि समस्त ते जे नेते होते त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं की संविधान समिती म्हणजे मसुदा कोणी तयार करायचा संविधानाचा. बाकी त्या मॉनिटरी कमिटी, मायनॉरिटी कमिटी, सब कमिटी ठीक आहे, संविधान लिहिण्याचं काम कोणी करायचं, ड्राफ्ट कोणी करायचा. आणि सगळ्यांनी चर्चा करून, मेन म्हणजे गांधीजींची चर्चा करून ठरवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शुड बी मेड द चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी. अध्यक्ष मसुदा समितीचं कोणी असावं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असावं. त्याचे सदस्य नेमले गेले, त्याच्यातला एकही सदस्य 3 महिन्यांत आलाच नाही सभेला, मीटिंगच झाली नाही त्यांची. आणि 1 वर्षाच्या आत संविधान पूर्णपणाने लिहून तयार झालं. दोन वर्षाच्या आत 1950 साली, म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला सादर केलं आणि देशाने 26 जानेवारी 1950ला स्वीकारलं. हे कोणामुळे झालं मग? काँग्रेसचा त्याच्यातला 0.01% सहभाग नाकारू शकाल आपण? म्हणूया काँग्रेसचा काही संबंधच नाही, चला सोडून द्या. पूर्ण समिती काँग्रेसची होती ना, पूर्ण समिती, पूर्ण देश काँग्रेसी वातावरणात होता तेव्हा. ते झाल्यानंतर मसुदा तयार झाला, 1950 साली दिला. या संविधानावरती पहिल्यांदा कोणी बरे आक्षेप घेतला? हे संविधान आम्ही मानतच नाही असं कोण म्हणालं? हे संविधान आमच्याचा काही संबंधच येणार नाही, आमचं संविधान हे मनुस्मृतीला स्पर्श करून आलं पाहिजे असं कोण म्हणालं? आम्ही म्हणालो. संविधानावरती टीका म्हणजे बाबासाहेबांच्या कर्तृत्वावरती आक्षेप होता ना, कारण का त्यांनीच लिहिलेलं संविधान आहे, ते त्यांच्या हस्तलिखात आहे. जगातलं एकमेव संविधान आहे जे हँड रिटन आहे, बाबासाहेबांचं अक्षर आहे, ते त्यांचा आत्मा आहे त्याच्यात, त्यांचा श्वास आहे त्याच्यात. आणि हे का झालं तर शोषण अनुभवलेला एकमेव माणूस भारतात आहे जो एवढा प्रतिभावंत आहे असं गांधीजींचं म्हणणं होतं. जे शाहूंनी 1920 मध्ये सांगितलं होतं कोल्हापूरला, माणगावच्या पहिल्यांदा शेड्यूल कास्ट परिषदेमध्ये, की मागासवर्गीयांनो, दलितांनो, तुम्हाला तुमचा आवाज सापडला. आणि त्याने बाबासाहेबांकडे बोट दाखवलं होतं. तेव्हा बाबासाहेबांचं वय काय होतं? 30 वर्ष, 29 वर्ष. काय म्हणजे तुम्ही काय उंचीच्या माणसांबद्दल वाद घालत सुटलेत? म्हणजे भाषण करायचं तुम्ही, आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, हे फॅशन हो गया. मी त्याच्यात लिहिलं आहे, आम्हाला स्वर्ग सोडून द्या, अजूनही आम्हाला स्वर्ग माहितीच नाही आहे, पण आम्हाला नरकातनं तरी बाहेर करून असं जगता तरी येते. ते कोणामुळे? डॉक्टर बाबासाहेबांमुळे. आम्हाला नरकातनं बाहेर काढलं एवढं 100 गोष्ट खरं, 100% खरी. स्वर्ग कोणी बघितलाय? त्यामुळे कोणाचं नाव घेऊन स्वर्ग प्राप्त होणार आहे मला माहीत नाही, पण त्याचं नाव घेऊन कमीत कमी आता नरक यातेत जाणार नाही एवढं तरी आम्हाला शाश्वती आहे. तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातला वाद तरी आता ह्या संदर्भात चर्चेत आहे. जे संघाचे सरसंघचालक आहेत मोहन भागवत, त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय की, महत्त्वाचं विधान केलं त्यांनी, खूप महत्त्वाचं. मला माहित नाही तर सरसंघचालकांचं सुद्धा हे ऐकतात की नाही. आता
1991 साली आणि 1947 सालची जी परिस्थिती ती कायम ठेवा असं म्हणणारं कायदा केला, प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट. त्याच्या मागे काही भूमिका होती. जसं राम मंदिर आणि बाबरी मस्जिदमध्ये वाद होऊन अनेक माणसं मारली गेली, घरं उद्ध्वस्त झाली. खरं तर देशामधला जो जातीय धार्मिक तेढ आहे ती जर कुठनं निर्माण झाली तर त्या बाबरी मस्जिद आणि राम मंदिराच्या लफड्यात निर्माण झाली. आणि अजूनही आपण तेच करतोय. आणि म्हणून मी कधी असं उघडपणाने समर्थन करत नाही, पण जे भागवत साहेब बोलले आहेत खरं आहे की तुम्ही अजून किती राम मंदिर आणि किती तुम्ही हे सगळं खोदत राहणार. म्हणजे तुम्हाला देश अस्वस्थ असा धगधगतच ठेवायचा आहे का? त्या संबलमध्ये काय केलं तुम्ही? आमची मुंबऱ्याची एक कार्यकर्ती जाऊन संबलमधल्या सगळ्या विधवांना भेटून आली. काय परिस्थिती आहे ती मला काल सांगत होती. असं म्हणजे इतकं अस्वस्थ जनजीवन जगण्यासाठी जर तुम्ही एका वर्गाला परावृत्त करून टाकलं की तुम्ही अशाच जगा, हा देश पुढे जाईल कसा? जसं बीडमध्ये बोलताना मी सांगितलं, वाल्मिक कराड वंजारी आहे, पण मी त्याच्या बाजूने नाही उभा राहणार. त्यांनी जे शोषण केलं, त्यांनी जो अन्याय केला आहे तो कोणा जातीवर नाही केला आहे. त्यांनी माणुसकीचा अपमान केला आहे. त्यांनी मानव जातीला काळीमा फासणारं कृत्य केलं आहे. तो भला माझा सख्खा भाऊ असता तरी मी त्याच्या विरुद्ध उभा राहिलो असतो. मी नेहमी म्हणतो की माझ्या घरातल्या रक्ताचं नातं जरी कोणी खोटं केलं तर मी त्याच्या विरुद्ध उभा राहील. लोक मला सांगतात तुम्ही मणियार चाच्यावरती च्या बाजूने बोलत असताना तुम्ही 2 वंजारी पोरांना जेलमध्ये टाकलं. अरे तुमच्या बापावर तुम्ही हात नाही उचलू शकत ना. ते मणियार चाचांचं वय बघता, तो बापाच्या वयाचा माणूस, तुम्ही त्याचा डोळ्यात फोडून टाकला यार. कोणीच जर अशा माणसांसाठी बोलायचं नाही तर बोलायचं कोणी? आपण जर जातीपातीच्या भिंतींच्या आड ह्यांना चेपणार असू तर सगळंच संपलो. मग कसला शिव आणि कसला शाहू आणि कसला फुले आणि कसला आंबेडकर? हे विचारच तुम्हाला सांगतात ना की जिथे अन्याय आहे दिसतोय उघडपणाने त्या अन्यायाच्या विरोधात उभं राहायला पाहिजे. तो सूर्यवंशी मला काल कळलो, तर ओळखीचा नाही पाळखीचा नाही लेख. मी कोरोनात आजारी असताना त्यांनी जी ट्विट केलंय ते इतकं भावनाप्रधान ट्विट आहे माझ्यावरती. मला काल कोणीतरी पाठवलं अमेरिकेतनं की तुमच्याबद्दल त्यांनी काय लिहिलंय बघा. म्हणजे एका विचाराची लढाई आपण जेव्हा लढत असतो तेव्हा किती माणसं आपल्याशी जोडलेली असतात, ती आपल्या ओळखीची नसतात, पाळखीची ना. कोण सूर्यवंशी? बिचारा मेला. 2020 साली त्यांनी माझ्याबद्दल लिहिलं जेव्हा मी सिरियस होतो हॉस्पिटलमध्ये, तेव्हा ते काल मला कोणीतरी पाठवलं. त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक ट्विट केलंय तेव्हा की साहेब पोलिसांना सांगा या लाठीमार करू नका, हे गरीब लोक ह्याच्यासाठी कुठेतरी गडबड बिडबड करतील, पण सांभाळून वागायला सांगा. तो माणूस लाठीचार्जमध्ये मारला जातो. म्हणजे जे मी म्हटलं ते मी आजही म्हणतो की या देशातलं हे सत्य आहे. गरीबी की जान क्या जान नाही होती सेठ. हे शेठजींचं सरकारला हे कधी समजणार? ते सूर्यवंशीच्या आईला काय उत्तर देणार तुम्ही? काय 3ऱ्या वर्षाला असलेला विधी शाखेतला विद्यार्थी तिच्या डोळ्यासमोर गेला. आपल्याला काहीच वाटलं, आपल्या संवेदना एवढ्या ठार झाल्यात. मारणाऱ्याला आपण प्रश्न नाही विचारू शकत. प्रश्न विचारले तर ऑफिसवर हल्ला करणार तुम्ही. अहो प्रश्न विचारण्याचा देश आहे. आम्ही ब्रिटिशांना प्रश्न विचारले म्हणून ते इथनं गेले, आणि त्यामुळे हिंसेमुळे नाही गेले, अहिंसेमुळे गेले. काल ठाणे जिल्ह्यातल्या कल्याणमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. मराठी कुटुंबावरती एका अमराठी कुटुंबाने हल्ला चढवला. त्यामध्ये ते देशमुख जे बंधू होते त्यांना खूप जबर मारहाण झाली आहे. किरकोळ वाद होता, त्या वादाचं रूपांतर मारहाणीमध्ये झालं आहे. आता त्या शुक्ला म्हणून जे व्यक्ती होते ज्यांनी मारहाण केली त्यांनी थेट अनेक धमक्या दिलेल्या आहेत की CM कार्यालयामधनं फोन करून तुम्हाला तुमच्या संदर्भात आम्ही कारवाई करू वगैरे वगैरे अशा अनेक धमक्या दिलेल्या. असं आहे की ही त्याची मुजोरी दिसत होती. मला नाही वाटत CM कार्यालयातनं कोणी फोन बिन केला असता, पण ही बोलण्याची हिंमत कशी होते? म्हणजे आमच्याच घरात यायचं आणि आमच्याच मागे लाथा घालायच्या, ही कुठली पद्धत झाली नवीन? ही हिंमत वाढते कशी एवढी?
व्यवस्था जेव्हा डळमळीत होते, व्यवस्था जेव्हा लाचार दिसायला लागते, तेव्हा ही हिंमत वाढते. संपूर्ण व्यवस्था कोसळते कशी, जेव्हा ती लाचारीच्या दरवाज्यात उभी असते तेव्हाच ती कोसळते. परंतु याच ठाण्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेत, आता उपमुख्यमंत्री आहेत, ज्यांच्या मतदारसंघात हे येतं ते उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत, खासदार आहेत श्रीकांत शिंदे. आता ते मला काही त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, हा काय त्यांच्याशी संबंधित विषय नाही. विषय हा मानसिकतेचा आहे. भाजपचं सरकार आल्यावरती पुन्हा मराठी अमराठी हा वाद उफाळून पेटलाय. नाही, असं जर दिसत असेल किंवा दिसतं आहे तर हे अजून एक धोक्याची निशाणी आहे की मुंबई ही मराठी माणसाचीच आहे, कोणी कितीही काहीही म्हणू. त्यामुळे त्या मराठी माणसांच्या हक्क अधिकारांवर तुम्ही गळत्या. आम्ही चिकन खातो, मटण खातो, सांगतो, टी व्हीवर बोलतो, मी ओपनली बोलतो. मी 365 दिवस मटण चिकन मच्छी खाणारा माणूस आहे. काय चुकीचं आहे? आमच्या जीन्समध्ये येते, आमच्या रक्तप्रवाहात आहे. आम्ही स्वतःला द्रविडियन म्हणवून घेतो ना, द्रविडियन संस्कृतीमध्ये येते. तुम्ही बघा इतिहास तपासून, जा अँथ्रोपॉलॉजीमध्ये. आम्हाला तेही सांगायलाच का लाज वाटते आम्ही मटण खातो. परंतु हे सुरू असताना तुम्ही माजी गृहनिर्माण मंत्री होता, तुमच्या देखील कार्यकाळात अनेक तक्रारी आलेल्या होत्या की गुजराती मारवाड्यांच्या घरांमध्ये मराठी माणसांना घरं देत नाहीयेत, मच्छी मटण खाणाऱ्यांना तिथं. तुम्ही मेजॉरिटीत असता तेव्हा तुम्ही दलितांना घरं देत नाही, तुम्ही मेजॉरिटीत असता तेव्हा तुम्ही मुसलमानांना घरं देत नाही, आणि ते मेजॉरिटीत जेव्हा सोसायटीत येतात ते मराठी माणसांना घरं देत नाही. मी नेहमी सांगतो, धर्मावरनं जातीवर येतील आणि जातीवरनं परत एकदा तुम्हाला मनुवादाकडे घेऊन जातील. आपल्याला समजत नाही आपण काय करतोय. मुसलमान करत ते हळूच तुमच्या जातीवर येतील. मुसलमानांचा चेहरा दाखवतील, तुम्हाला एक करतील. तुम्ही एक झाल्यानंतर तुम्हाला दुसरा चेहरा दाखवतील. हाच तर खेळ असतो. म्हणजे मला जे फोन करतात, साहेब बरं वाटलं तुम्ही मराठ्यांसाठी बोलले. मी मराठ्यांसाठी नाही बोललो, मी आत्ता टी व्हीवर सांगतो. मी माणुसकीच्या नात्याने बोललो. वाल्मिक कराड माझा नातेवाईक असता तरी मी बोललो असतो की जे त्याने केलं त्याचं कृत्य रामन राघवनीच केलं होतं फक्त. सर, एक शेवटचाच प्रश्न. खरं तर पीक विमा घोटाळा सुरेश धस बाहेर काढतात आहेत, त्या प्रकरणावरतून सध्या सुरेश धस सातत्यानं आकाचा आका अशा शब्दाने उल्लेख करतात. नाव तर घ्या हो धस साहेब. एवढं काय आहे? तुम्ही आका कोण? त्यांना आका जो म्हणायचा आहे तो मंत्रिमंडळात आहे आता. आका म्हणजे आकाचा अर्थ बॉस कोण? बॉस कोणाला म्हणतात बीडमध्ये? डी फॉर डॉन अँड डी फॉर नाव घ्यायला घाबरतोय. म्हणजे दुसरे एक आमदार होते ते गावी निघून गेले. चर्चेत चालू आहे म्हटल्यावर ते गाडीत बसले गावी निघून गेले. काल आले संध्याकाळी. कोण आहेत ते आमदार? मला नाव नाही घ्यायचं. असं बरोबर नाही. लोकांच्या अपेक्षा असतात तुमच्याकडनं. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते आमदार जितेंद्र आव्हाड. अनेक प्रश्नांची त्यांनी आपल्यासोबत बेधडकपणे उत्तरं दिली. खरं तर सुरेश धस हे सातत्याने आका म्हणतात, परंतु आकाचं नाव काही ते समोर घेत नाही आहेत. आमदार आहोत, जनतेला जर न्याय द्यायचा असेल तर या विधिमंडळामध्ये आपल्याला नावं घेऊन प्रत्यक्षात आरोप तर करावे लागतील. त्यामुळे तसं आव्हान देखील त्यांनी सुरेश धसांना दिलेलं आहे. आणि सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्यांचं जितेंद्र आव्हाडांनी स्वागत केलं आहे आणि त्याला समर्थन दिलं आहे की जर मोहन भागवतांनी जर अशा पद्धतीने जर वक्तव्य केली असतील तर ती योग्य वक्तव्य आहेत आणि त्याचा विचार देखील आता भारतीय जनता पक्ष असेल किंवा संघाच्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे, असं जे मत आहे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी सविस्तर बोलताना केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.